आज 26 ऑक्टोबर ना. बघता बघता 4च दिवस राहिले, 5 दिवस दिवाळी तोंडावर आलेली आहे. सर्वांना शुभेच्छा. आज आता आपण थोड्याशाच ओव्या होतील, पण अर्जुनाचा मोह संपलेला आहे आणि आपण सगळे अर्जुन आहोत. त्यामुळं नष्टो मोह हा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मया अच्युत स्थितोस्मी गतसंदेह हा करिष्ये वचनंतव. असं आपण आता सगळेजण त्याला आहे देऊया, अगदी खात्रीनं सांगूया की आमचाही मोह संपलेला आहे आणि आता आम्ही तू सांगशील ते वचन ऐकायला आणि करायला तयार आहोत. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण पाहिलं होतं की अर्जुनानं सांगितलं होतं की मी आता कृतकृत्य झालो आहे तुझ्या प्रगट दर्शनामुळं. आता मोह असे की नाही, आता मोह असे की नाही, हे ऐसे जे जी पुससी काही, कृतकृत्य जाहलो पाही तुझेपणे. तुझेपणे म्हणजे तुझ्यामुळं. मी आता तुझ्यामुळं कृतकृत्य झालेलो आहे. आणि तू मला आता विचारतोयस की मोह आहे की नाही, मोह राहिला आहे का, उरला आहे का नाही. आता ते विचारण्याची काय आवश्यकता आहे. तुझं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर, प्रगट दर्शन झाल्यानंतर मी कृतकृत्य झालो आहे आणि तुझ्या कृपाप्रसादाने मला तुझा प्रत्यक्ष सहवास लाभलेला आहे. इतके दिवस माहितीच नाही की हा साक्षात भगवंत आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे. आपला मित्र म्हणून, सखा म्हणून, आत्ते भाऊ म्हणून, सगळी नाती म्हणून, नाते मामे भावंड आहेत आणि त्या नात्यात ते आत्तापर्यंत वावरलेले आहेत. पण आत्ता म्हणतो की तुझी मला प्रत्यक्ष तुझं ज्ञान झालं, तू मला डोळ्यांनी दिसला आहेस आणि आईपेक्षा सुद्धा प्रेमानं, अधिक प्रेमानं, तोंड भरून उघड उघड तू मला सगळं सांगतो आहेस. नाही, गीताशास्त्र सगळं समजावून दिलंस. आता माझ्या मनात काहीही संदेह नाही, पण तू विचारतोयस तरी कशाला. आता विचारण्याची सुद्धा आवश्यकता नाही. 63वी ओवी बघूया. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. अरे आत्तापर्यंत काय होतं की गुंतलो होतो अर्जुन गुणे. अर्जुनाच्या गुणामध्ये म्हणजेच वीरश्रेष्ठ अर्जुन या अभिमानानं आजपर्यंत मी गुंतलो होतो. कशात? मोहात. आजपर्यंत मी मोहात गुंतलो होतो. अर्जुन अर्जुन म्हणून मी माझं अर्जुन. मगाशीच आता त्या प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये सांगत होते सुहासदादा कुलकर्णी की माझं नाव तेच आहे. जन्माला आलो 12व्या दिवशीपासून आईवडिलांनी नाव ठेवलं माझं सुहास. तेच नावं सगळ्यांना माहिती आहे. पण माझ्या नावामध्ये फरक नाही, नामामध्ये फरक झाला नाही, पण रूपामध्ये फरक झाला. तानेपणी मी कसा होतो, कुमारावस्थेत कसा होतो, तारुण्यात कसा होतो, छान केस होते, अमकं होतं. आता मात्र मला कोणी ओळखत सुद्धा नाही. म्हणजेच आत्तापर्यंत आपण त्या देहाच्या भावनेमध्ये सतत गुंतलेले होतो, हे अर्जुन त्याला कबूल करतो. पण आता काय झालं,
तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोध. अरे तुझ्या प्रसादामुळं, तुझ्या कृपेमुळं मला हे आत्मदर्शन किंवा आत्मरूप, आत्मज्ञान ते झालेलं आहे. मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधे तया कांदे नेदी चौरो. तर आत्तापर्यंत तुझ्या कृपा प्रसादामुळं, या प्राप्त झालेल्या आत्मबोधामुळं सगळे मोहाचं मूळच उखडून गेले. काल तर ज्ञानदेव म्हणाले होते, माझं कुटुंबच सगळं पळून गेले मोहाचं. किती छान सांगितलं होतं ते. आणि मोहच शिल्लक राहिलेला नाही. मोहाचे कांदे नेदी चुरो. बघा आता गवती चहा, आलं विलयचे सगळे असे कांदे असतात ना आतमध्ये, आणि ते आत मोठे 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 होत जातात, तसा वरचा भाग वाढत जातो. आता इथं मोहाचा कांदाच जर उरला नाही, तोच जर संपूनच गेलाय, तर आता काय उरणार आहे? काय सांगू तुला? माझा मोह आता नाहीच. कालच सांगितलंय तुला की माझं कुटुंबच पळून गेलंय मोहाचं. कुटुंबासह तो निघून गेलेला. किती मला ती कल्पना आवडली आहे बघा. म्हणून आता पुढची ओवी काय? आता करणे कान करणे हे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचूनी नेणे सर्वत्र गा. आता करणे वा न करणे म्हणजे युद्ध करायचं का नाही करायचं, हे ज्या द्वैत भावनेतनं उत्पन्न झालेलं होतं, हे जेणे उठी दुजेपणे. मी तू वेगळा मानत होतो रे आत्तापर्यंत. तू वेगळा, मी वेगळा, अशा या दुजेपणातून सगळं चाललेलं होतं. आणि आता ते द्वैतच काय झालं? हे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचूनी नेणे सर्वत्र गा. तर तुझ्या सहवासामुळे हे द्वैत पण संपून गेलं, दुजेपण. आणि तेतून वाचूनी नेणे. तुझ्या अस्तित्वाशिवाय मला आता या विश्वात काहीच दिसत नाही. नेणे म्हणजे समजतच नाही. बघा ना, सगळीकडे बघीन तिकडं मला तूच दिसतोयस बघा भगवंता. आणि या विश्वात मला तुझ्याशिवाय काहीही दिसत नाही. सर्वस्व गा सगळीकडे. अगदी छोट्या छोट्या एवढ्याशा जीवामध्ये पण तू दिसतोयस, एवढ्या मोठ्या पर्वतांमध्ये पण तू दिसतोयस, वृक्षांमध्येही तू दिसतोयस, माणसांमध्येही तू दिसतोयस. अरे त्या कौरवांमध्ये पण तूच दिसायला लागलायस, माझ्या भावांमध्येही तूच दिसायला लागलायस, आजोबांमध्येही तूच दिसायला लागलायस, गुरूंमध्ये तूच दिसायला लागलायस. म्हणजे आता तुझ्यात काही फरक, म्हणजे मला काही आता कुठे भेदाभेद राहिलाच नाही. माझं द्वैत सगळं संपलेलं आहे. ही जेव्हा आपली अवस्था येईल, ही जेव्हा की मला कोणाचंच वेगळेपण वाटणार नाही. द्वैत संपलं की भांडण संपलं, मोह संपला, अज्ञान संपलं, आणि सर्वत्र फक्त भगवंत भरून राहिलेला. आता काय बोलायचं? मगाशी एक अशी जाहिरात म्हणा किंवा काय दाखवलं होतं, तो आता मोबाईल उघडला की काही ना काहीतरी चालूच असतं. तर आधी तर काय म्हणे, मी भारतीय, कुठल्याही देवतेची पूजा करणार नाही, गणपती नाही, गौरी नाही, काही नाही, काही नाही, कुठलेही मी सण करणार नाही. मला या देवाचा अवतार होतो याच्यावर विश्वास नाही, आणि मी यातलं काहीही मानणार नाही, अशी शपथ घेतो. अशा प्रतिज्ञा घ्यायला लावलेल्या आहेत काही विद्वानांनी. आता काय बोलायचं सांगा? भारतात राहत आहेत, हे भगवंताचं सगळं म्हणजे त्यांच्या दृष्टीनं फोल आहे. असं जर आपल्यापैकी कोणाला म्हणलं तर किती यातना होतील व वेदना होतील. कारण हे सगळं द्वैत आहे ना त्यांच्या ठिकाणी. ते सगळे हे पंथ, पक्ष, अमुक तमुक इतके भेदाभेद चाललेले आहेत, आणि फुटाफुटी सगळ्या, की कुणी एका ठिकाणी राहणं, एका सगळ्या देवतेचं किंवा प्रत्येकाचं हे मान्य करणं, हे मान्यच करायचं नाही आहे. कुणाचंच अस्तित्व नको आहे आम्हाला. जाऊ दे आता, त्याच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही. थोडे दिवसावर आलेली आता इलेक्शन, निवडणूक. आपण फक्त सूक्ष्मपणानं, चाणाक्षपणानं, निरक्षर न्यायानं योग्य त्याला मत देणं, हे आजच्या दिवशीच ठरवून टाका सगळेजण.
असं म्हणायचं नाही की काय कुणाला देऊन काय उपयोग नाही. नाही, आपलं मत हे मोलाचं आहे. आपलं ते कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे. एक वेळ दिवाळीचे 2 पदार्थ कमी केले तरी चालतील, पण मत द्यायला कोणी विसरू नका आणि दिवाळी आनंदामध्ये लुटा. दिवाळीचा आनंद म्हणून म्हणले, आता करणे न करवा का न करणे, हे जेणे उठी दुजेपणे, ते तू वाचूनी नेणे सर्वत्र गा. सांगितलं की तुझ्या वाचून मला आता दुसरं काहीच दिसत नाही. फक्त तू एके तू, फक्त भगवंत. इकडे पाहिलं भगवंत, इकडे पाहिलं भगवंत, वर पाहिलं भगवंत, खाली पाहिलं भगवंत, बोटात पाहिला भगवंत, नाका म्हणजे अगदी प्रत्येक अवयवात भगवंत आहे. मला सांगा, त्या भगवंताचं अस्तित्व संपलं की आपलं अस्तित्व संपणार आहे? म्हणून तेच पुढं सांगितलेलं आहे बघा, की तुझ्या अस्तित्वाशिवाय मला या विश्वात काहीच दिसत नाही. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. आता तो म्हणतो याविषयी, म्हणजे या संदर्भात, या कर्माच्या संदर्भात, या युद्धाच्या संदर्भात किंवा तुझ्या संदर्भात माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काहीही संदेह उरलेला नाही आहे. आणि त्रिशुद्धी कर्म जेथ नाही, जिथं कर्मच आता उरलेलं नाही. कारण माझी आता शुद्धी झालेली आहे, मी ब्रह्ममय झालेलो आहे, ब्रह्मस्थिती पावलेलो आहे. आणि कर्मापलीकडचं आत्मरूप मी झालेलो आहे, ते मी झालो. कर्म काय, अकर्म काय, वाईट काय, चांगलं काय, याच्या पलीकडं मी गेलेलो आहे. जिथं कर्म नाही अशा ठिकाणी मी गेलेलो आहे. आणि त्यामुळं आता मी जे अनुभवतो आहे ते फक्त आत्मस्वरूप, फक्त ब्रह्मस्वरूप, एवढंच मला माहिती आहे. बाकी काही मला माहीत नाही. काल काही ओव्या वाचल्या होत्या, पण स्वरूपानंदांच्या मुद्दाम थोड्या पहिल्यापासूनच्या ओव्या वाचते, म्हणजे तुम्हाला कळेल. हे भगवंता आता कसा, मोहाचा त्या राहील फासा, तो कुटुंबासह नाहीसा, जाहला झाला स्थान सोडून. अंधार दिसे काय तुला, हे सूर्य विचारी दृष्टीला, कोणत्या तरी गावाला हे घडून येते बरे. प्रश्नचिन्ह आहे. देवी कृष्णा तुझे सगळे स्वरूप प्रत्यक्ष पाहिले, आता सांग याचे मुळे, काय न येई घडून. त्यातून सर्व भावातीत, असे ज्ञान शब्दातीत, तोंड भरून कथिशी सत्य, आईपेक्षा प्रेमाने. मग मोह आहे की नाही, हे विचारीसी आता काही, कृतार्थ मी झालो पाही, तद्रूपाच्या प्राप्तीने. अर्जुनपणे होतो गुंतलो, तो तद्भावे मुक्त झालो, आता आहे पार गेलो, विचारण्याच्या सांगण्याच्या पलीकडे, म्हणजे पलीकडे गेलो. तुझ्या कृपा प्रसादाने, मिळालेल्या आत्मज्ञाने, काढिला मी निश्चयाने, मुळासकट मोह माझा. कर्म करणे वा न करणे, आत्ताचे जे चालले ते, हे ज्या वाटेने वाटते द्वैताने, ते द्वैत सरले पूर्णपणे, एक सर्वत्र दिसशी तू. आता या गोष्टीविषयी संशय नुरे माझ्या ठाई, जेथ कर्मांचा संबंध नाही, ते ब्रह्म मी आता झालो. तुझ्या कृपेने मला आत्मरूपाचा लाभ झाला, वगळून तुझ्या आज्ञेला आता कर्तव्य नाही तुझे. छान वरदानंद भारतींनी अतिशय सोपं आणि सुंदर करून सांगितलेलं आहे बघा. आता हे कालचं आपलं झालेलं आहे, त्याच्या पुढचं सांगते. आज 25 आहे मला वाटतं तारीख. त्वद्रूप होऊन झालो कृतकृत्य, त्रिवारे हे सत्य सांगतसे, पार्थपणे होतो गुंतोनिया गेलो, तुझेपणे झालो मुक्त आता तुझ मज नित्य एकपणे, पुसणे सांगणे दोन्ही नाही, मोहतस मूळ देशोधडी गेला, तुझ्या कृपे झाला आत्मबोध. आता करणे का न करणे ऐसे, चित्ती उठतसे जेणे द्वैते, तया द्वैती वास सर्वत्र तुझाच, तुझ विण साच नेणे काही.
निश्चये करोन जेथे नुरे कर्म पावलो परम ब्रह्मभाव. आता असे कोठे संदेहासी ठाव झालो स्वयमेव ब्रह्मरूप. तुझ्या कृपे झालोय मज माझी भेटी आता कैच्या गोष्टी कर्तव्याची. आता तुझी आज्ञा एकची प्रमाण नाही त्या वाचोन दुजी गोष्ट. बघू अजून आहे. असो निजे दृश्य सर्व दृश्य नाशी दुजेपणे ग्रासी द्वैतात येते द्वैताते जे. असो निजे येथे साच एक मात्र वसे जे सर्वत्र सर्व काळ. आणि घडताच जयाचा संबंध जाती भवबंध तुटो निया. पुढच्या ओव्या घ्यायचे. तुझे निमज मी पावोनी कर्तव्य गेले निपटुनी परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो. म्हणतायत की मज मी पावोनी कर्तव्य गेले निपटुनी. अरे माझ्या आत्मस्वरूपाला मी पोहोचलो प्राप्त झालो. म्हणजेच आत्मस्वरूप मला अगदी सहज प्राप्त झालं. आणि तू परमतत्व आहेस ही प्रत्यक्ष अनुभूती मी घेतल्यामुळं मला कर्तव्य गेले निपटुनी. मला जे काही करायचं होतं ते सगळं आता संपुष्टात आलं. परी पुढची भाग महत्त्वाचा आहे. परी आज्ञा तुझी वाचुनी आन नाही प्रभो. पण तुझ्या आज्ञे वाचून भगवंता मला दुसरी कुठलेही आन नाही म्हणजे कर्तव्य नाही. तू जे सांगशील तेवढंच मी आता करणार आहे. आत्तापर्यंत मी सगळा तुला विरोध करत होतो पण आता तसं नाही आहे. आता मला समजलं आहे हे सगळं मला जे काही करायचं आहे तुझी अनुभूती घेतल्यामुळं आता ते सगळं संपुष्टात आलेलं आहे. आणि एकच सांगतो की तुझ्या आज्ञेशिवाय मी दुसरं काहीही करणार नाही. परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो. आता पुढचं पण त्याचं बघा. आता त्याची मनाची भावना कशी बदलली. काजे दृश्य दृश्याते नाशे नाशी जे दुजे द्वैताते ग्रासी जे एकपरी सर्वदेशी वसवी सदा. आता काय म्हणतोय की जे सगळं दृश्य होतं ते दृश्याते नाशी म्हणजे दृश्याचा भास सगळा लयाला गेला किंवा दृश्य विश्वाचा आभास जो होता तो सगळा नाहीसा होतो. म्हणजे श्रीकृष्ण स्वरूप दृष्टीला पाहतं की हा दृश्य हे द्वैतभाव सगळं लयाला जातो. श्रीकृष्णाचं रूप आपल्याला दिसलेलं आहे त्याचं स्वरूप समजलेलं आहे आणि आता हे सगळं द्वैत उरलंच नाही संपलंच नाही. म्हणजेच काय की हे श्रीकृष्णाचं स्वरूप आपलं द्वैताचा नाश करतो. द्वैत जे सतत आपल्या डोक्यात असतं ते द्वैत संपून जातं आणि भगवत स्वरूपच आहे एवढं शिल्लक राहतं. आणि किती उरले बघा त्यांनी सांगितले. दुजे द्वैताते ग्रासी जे एकपरी सर्वदेशी वसवी सदा. आणि आता तू फक्त एकटाच आहेस जे एक असूनही या त्रैलोक्याला सगळ्या व्यापून राहिलेलं आहे हे मला आता समजलेलं आहे. पण एकपरी सर्वदेशी वसवी सदा. आता कुठेही पाहिलं तरी मला तूच दिसतोयस रे. त्यामुळं तुझं जे अस्तित्वात आहे ते मला कळलेलं आहे. तुझं स्वरूप आहे ते मला आता समजलेलं आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे. जयाचे निसंबंधे बंधू तुटे फिटे जयाची आशा आस तुटे जे भेटली या सर्व भेटे आपण पाची. आता ज्याच्याशी म्हणजेच आत्म्याच्या पातळीवर संबंध जुळून आला जयाचे संबंधे बंधू पिटे आणि त्यामुळं हा देहरूप बंध सगळा गळून पडला. आणि जयाची या आशा आस तुटे आणि ज्याच्या अस्तित्वामुळं सगळ्या आशा ह्या आता केंद्रित झाल्यावर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या आशांचा नाश झाला. आशाच आहे तोपर्यंत आपण बंधनात. आता आशाच संपल्या. तू भेटल्यामुळं आशा संपल्या. जयाची आशा आस तुटे जे भेटली या सर्व भेटे
आणि तू भेटल्यामुळं सगळं काही भेटलं, सगळं काही समजलं मला. सगळं ब्रह्मांड तूच व्यापून टाकलेस याची मला जाणीव झाली. आणि जे भेटेल या सर्व भेटे आपणपाची. आपणपाची म्हणजे आत्मस्वरूपाची. म्हणजेच याची जाणीव झाली की तूच ब्रह्मांडात भरून राहिलेला आहेस आणि केवळ आत्मस्वरूपाचीच भेट घडलेली आहे. आता आत्मस्वरूप समजल्यानंतर मला आता बाहेर धुंडाळायची गरज नाही. म्हणून ती 2 गाणी छान आहेत बघा. पुन्हा पुन्हा म्हणली तरी डोक्यात राहतात. कुठे शोधिसी रामेश्वरं, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आता उपाशी वगैरे नाही, आता तो तृप्त झाला. किंवा शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा. काय सुंदर आहेत ती गाणी सगळी, अगदी सतत ऐकत राहावी. भेटतो देव का पूजनी अर्चनी, संजीवनी. पुण्य का लाभते दानधर मातुनी, शोधिसी कुठवरी शोधिसी मानवा. आत्तापर्यंत तो शोधत होता, आपण सगळे शोधत होतो. पण आता जेव्हा कळेल की माझा हा देव, माझा आत्मरूप, आत्माराम हा माझ्या इथेच आहे, हृदयातच बसलेला आहे, आणि त्याचं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा हा सगळा भेद संपेल, द्वैत संपेल. पुढची 69वी ओवी झाली. आता 70वी बघा. ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडी जे अद्वैत बुद्धी अद्वैत बोधू. आता तू कोण आहेस? तर गुरुलिंग लिंग जी माझे. अरे तू माझा सद्गुरू आहेस. गुरुचं लिंग म्हणजे खूण, ती साक्षात तूच आहेस, जे एकलेपणेची विरजे. आणि तुम्ही आहात म्हणून ऐक्यभावाचे तुम्ही सोबती आहात. एकमेव ऐक्यभावाचे एकमेव सोबती तुम्हीच आहात. जया लागी ओलांडी जे अद्वैत बोधू. आणि मग तुमच्यावरून सगळं अद्वैत बोध ओवाळून टाकूया. अद्वैत बोधू ओलांडी जे ओलांडून टाकूया. आपण आपल्या घरी पाहुणे आले किंवा लहान मुलं आली किंवा माहेरवाशीण आली की असं भाकर तुकडा ओवाळून टाकायचा असतो. तसं तुमच्यावरून हा अद्वैताचा बोध ओवाळून टाकावा वाटतो. आता काहीच माझ्या ठिकाणी द्वैत उरलेलं नाही. आता मला कशाचीच भीती नाही. ते कर्म करणे वा न करणे हे ज्या वाटते द्वैताने, ते द्वैत सरले पूर्णपणे एक सर्वत्र दिसशी तू. आता या गोष्टीविषयी संशय नुरे माझ्या ठाई, जेथ कर्माचा संबंध नाही, जे ब्रह्म मी झालो स्वये. तुझ्या कृपेने माझा भला मला आत्मरूपाचा लाभ झाला, वगळून तुझ्या आज्ञेला आता कर्तव्य नाही तुझे. जे रूप दृश्य झालिया इतर दृश्ये जातील या, जे देह भावे भजलिया नाशी साऱ्या द्वैताते. जे एकपणे असून सर्व देशासी व्यापून, सर्व काळ राही जाण आपुल्या व्यापकपणाने. जयाची या संबंधाने तुटती सर्व ही बंधने, ज्याची इच्छा करिता मने निरीच्छता सहज येते. जे एक भेटता पाही सर्व काही आहे नाही, त्या सर्वांची प्राप्ती होई आपुल्या ठाई आपणासी. ती तू माझी सद्गुरुमूर्ती, कृष्णा आहेस निश्चिती. ऐक्यभावा येण्याप्रती सहाय्य केलेस तू माझे. अगदी सोप्या भाषेत त्यांनी बघा वरदानंदांनी सांगितलेलं आहे. आता हे काय म्हणतात बघूया.
आता असे कोठे संदेहासी ठाव, झाला स्वयमेव ब्रह्मरूप. तुझ्या कृपे झाली मज माझी भेटी, आता कैच्या गोष्टी कर्तव्याच्या. आता तुझी आज्ञा एकची प्रमाण, नाही त्या वाचोन दुजी गोष्ट. असोनी जे दृश्य सर्व दृश्य नाशी, दुजेपणे ग्रासी द्वैतात येते. असोनी जे येथे साच एक मात्र, वसे जे सर्वत्र सर्व काळ. आणि घडताच जयाचा संबंध, जाती भवबंध तुटोनिया. करिताची आस जयाची निशेष, जाते विलयास आशा मात्र. भेट होता ज्याची भेटे सर्व काही, आपुल्याची ठाई आपणासी. जयासाठी वाटे अद्वैताचे ज्ञान, सुखे ओलांडून जावे ऐसे. सहाय्य जे चांग एकलेपणाची, तो तू माझा होसी गुरुदेव. टाकावे फेडून कृत्य काम, आपणची ब्रह्म होवोनिया. मग सेवा ज्याची करावी अपार, तो तू सर्वाधार गुरु माझा. पुढच्या ओव्या बघूया. आपणची होऊनी ब्रह्म, सारी जे कृत्यांचे काम. मग की जे का निस्सीम सेवा जयाची. आता आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप होऊन कृत्याचे काम सारीजे, म्हणजे कर्तव्य म्हणजे काय, कर्तव्य आणि अकर्तव्य याचा विचार दूर सारावा. सारी जे कृत्याचे काम. मग कीजे का निस्सीम, आणि निस्सीमपणे ज्याची अमर्याद सेवा करावी, असेच तुम्ही आहात. आता फक्त तुमची सेवा करायची, बाकी काही आता उरणार नाही. लोक म्हणतात ना, आता मी कृतकृत्य झालो आहे, आता मला काही करायचं उरलेलं नाही, काही मागायचं उरलेलं नाही, काही मिळवायचं उरलेलं नाही. तशी आता त्याची अवस्था झाली. म्हणून छान उदाहरण देतात बघा. आता गंगा सिंधू सेवू गेली, पावताची समुद्र झाली, तेवी भक्ता सेल दिधली निजपदाची. आले आता गंगा समुद्रामध्ये मिळायला आलेली आहे. तसं आता सांगतायत की गंगा समुद्राची सेवा करायला गेली आणि समुद्राचीच झाली, समुद्ररूप झाली. समुद्रामध्ये गेल्यानंतर तिचं स्वतंत्र अस्तित्व उरलंच नाही. तसं भगवंता, माझ्यासारख्या आपल्या परमभक्ताला ब्रह्मपदाचं तुम्ही दान दिलं. आता मी वेगळा उरलोच नाही आहे हो. मी तूपणा हा नस आहे, चित्त ब्रह्मानंदीर आहे. हे अगदी मला नामदेवाचे वचन फार आवडतं. त्यामुळं आता ब्रह्मपद प्राप्त झालं, आता मला काही मिळवण्याचं उरलेलंच नाही. गंगा आणि समुद्राची तर किती वेळा उदाहरणं दिली. तो तू माझा निरूपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू. मा ब्रह्मतेचा उपकारू हाची कामानी. आता तू कसं आहेस की तूच माझा सद्गुरू आहेस आणि तूच मला ब्रह्मस्वरूप केलेलं आहेस. त्यामुळं माझ्यावर अगदी उपकार झालेले आहेत. आता काही भेद राहिलेलाच नाही. त्यामुळं मी तू हा संबंध भेद संपलेला आहे. माझ्या तुमच्या भेदबुद्धीचं दारच आता बंद झाले आणि ते तुम्ही, म्हणजे जे बंद झालेलं महाद्वार होतं ते आता तुम्ही माझ्यासाठी उघडलं आणि अभेद बुद्धीचा मार्ग केवळ माझ्यासाठी सुगम केलात आणि तुमच्या चरणसेवेचं गोड सुख मला प्राप्त करून दिलं. फार सुंदर आहे ही ओवी बघा. तो तू माझा निरूपचारू, श्रीकृष्ण सेव्य सद्गुरू. मा ब्रह्मतेचा उपकारू हाची कामानी. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड.
सेवा सुख. अजून एक ओवी घेते मग संपेल म्हणजे. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा करीन देई अनुज्ञा भलती येविषी. आता काय म्हणतोय की तुम्ही हे माझ्यासाठी कवाड उघडलं, दरवाजा उघडलात आणि अभेद बुद्धीचा मार्ग सगळा मोकळा केलात, सुगम केलात आणि तुमच्या चरणसेवेचं सुख मला प्राप्त करून दिलं. म्हणून हे देवादी देवा, तुमच्या प्रत्येक आज्ञेचं निष्ठेनं मी तंतोतंत पालन करीन आणि तुमची प्रत्येक आज्ञा मी मस्तकी धारण करीन. तुम्ही मला या क्षणापासून काहीही करायला सांगा ते मी करीन. श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, करिष्ये वचनंतव तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवराज्ञा करीन देई अनुज्ञा भलती येविषी. कुठल्याही विषयात आता मी अनुज्ञा देणार आहे, तू म्हणशील तेच करणार आहे. आता माझं मी पण सगळं संपलेलं आहे आणि मी तुझ्याशी एकरूप झालो, ब्रह्मरूप झालो. तुमची आज्ञा मी मस्तकी शिरसावंद धारण करीन आणि या क्षणापासून काही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. सहाय्य जे चांग एकलेपणासी तो तू माझा होसी गुरुदेव. टाकावे फेडून कृत्याकृत्य काम आपणची ब्रह्म होनिया. मग सेवा ज्याची करावी अपार तो तू सर्वाधार गुरु माझा. गंगा अब्धी लागी भेटावया गेली भेटताची झाली अब्धी रूप. निजपद रूपी शेलका वाटाच तैसा दिलासाच भक्ता जेणे. तो तू होसी मज सेव्य निर्मित सद्गुरु समर्थ विश्वनाथा. निजपद प्राप्ती देवोनी साचार थोर उपकार केला तुम्ही. श्री गुरो दयाळा मज तुम्हाड वेदाचे कवाड होते जे का. फेडोनी ते देवा स्वबोधे निशंक गोडे केले एक सेवा सुख. आता भलतेसी आज्ञा करी माते आज्ञापिसी ते आचरीन. निघत आहे बोल पार्थाची या वाचे सुखे देवनाचे बुलोनिया. म्हणे आता पुढची ओवी आहे. मग म्हणे आज मज विश्वफळा. विश्वफळा म्हणजे विश्वाच्या फळाला किंवा ईश्वराला. अर्जुन हा झाला फलद्रूप. थांबूया इथेच. आज 25 तारीख आहे. मी मगाशी चुकून 26 तारीख बोलले होते. 1575 पर्यंत झाल्यात ओव्या. आता 75 हा आकडा चांगला आहे आता आपल्याला. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी.
अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म शिखेले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. काही बोलायचं असेल तर बोला. आहेत का दादा कोणी?